सध्या जी आहे ना ती मोबाईलवरच्या व्हॉट्सअपची चर्चा खूप मोठी आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे की नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिक, काही उद्योजक आणि मॉडेलिंग क्षेत्रातल्या अनेकांचं व्हॉट्सअप हे हॅक झालंय आणि सगळेच जण हादरून गेलेत, कारण व्हॉट्सअप हॅक होऊ शकतं यावर अनेकांचा विश्वासच अजूनही बसत नाहीये. सध्या आयटी विभाग, यात सायबर सेल विभाग याच्यात कामाला लागलाय. तुमचं व्हॉट्सअप अकाउंट कितपत सुरक्षित आहे? तुमच्या व्हॉट्सअप अकाउंटवरतीही त्यांची वक्रदृष्टी पडलीये का? नाशिकमधल्या डॉक्टर्सप्रमाणे तुमचंही व्हॉट्सअप हॅक होऊ शकतं. नाशिकमधल्या प्रसिद्ध डॉक्टर मनीषा रौंदळ आणि सारिका देवरे या दोघींचीही सध्या झोप उडाली आहे, कारण त्यांचं व्हॉट्सअप हॅक करण्यात आलंय. व्हॉट्सअपवरती येणारे अश्लील मेसेजेस आणि धमक्यांमुळे सध्या दोघीही पुरत्या हैराण झाल्यात. एका मैत्रिणीच्या नंबरवरनं आलेली एक लिंक फॉरवर्ड केल्यानंतर त्यांच्या मागे हे शुक्लकाष्ठ सुरू झालंय. व्हॉट्सअप कंपनीकडनं एक व्हॉइस मेसेज आला, म्हणजे कॉल आल्यानंतर, तर की ते एक ओटीपी नंबर मागत होते. तो मी फॉरवर्ड म्हणजे केला, पण माझं व्हॉट्सअप लगेच बंद झालं. आणि क्षणार्धात मला एका माझ्या फ्रेंडचा फोन आला की मॅडम तुम्ही काय हो, तुम्हाला काय पाहिजे, असे का बरं मेसेजेस पाठवताय? तर मला क्षणभर वाटलं, अरे मी काहीच मेसेज नाही पाठवला, उलट माझा व्हॉट्सअप पण आता बंद झालाय. नाही हो म्हणे, तुमच्याच याच्यावरनं आलाय. तर मलाही विश्वास बसेना. मी म्हटलं काय मेसेज आला सांग. नाही म्हणे, मी सांगू सुद्धा शकत नाही, अशा प्रकारचा मेसेज आलाय. हॅकर्सनं मनीषा रौंदळ यांच्यासह त्यांची मैत्रीण डॉक्टर सारिका देवरे यांनाही लक्ष केलंय. मी ग्रुपवर टाकलं की सगळ्यांनी सावध राहा, ह्या मैत्रिणीचा नंबर हॅक झालेला आहे आणि ते आपल्याला सगळ्यांना त्रासदायक ठरू शकतं. त्याने मला पर्सनलवर धमक्या द्यायला सुरुवात केली. अब देख तू गई, अब तेरा देख मैं क्या करता हूं, जल्दी से मुझे फोटो भेज, असे अश्लील घाणेरडे एसएमएस तो करायला लागला. डॉक्टर्सप्रमाणेच हॅकर्सनं नाशकातले नामवंत मॉडेल, खेळाडू, उद्योजक आणि विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअपमध्येही घुसखोरी केल्याचं उघड झालंय. आतापर्यंत नाशिकच्या सायबर सेलमध्ये यासंदर्भातल्या 40 तक्रारी दाखल झाल्या. ज्यावेळेस ही जे याला कळतो, जे महिला आहेत ते विचारतात समोरच्या जे आहे की तुम्ही मला असा मेसेज का पाठवला, तर त्याचं म्हणणं असं असतो की मी कुठलाही मेसेज पाठवला नाही. अशी कंप्लेंट्स आमच्याकडे आलेली आहे आणि आतापर्यंत जवळपास 28 महिला आणि पुरुषांचे आम्ही जबाब नोंदवलेले आहे. याच्यात पुढची आमची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. केस ऑलरेडी काल आम्ही दाखल केलेलं आहे आणि ते आता पुढची कारवाई चालू आहे. व्हॉट्सअप वापरताना योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्यामुळेच हॅकर्सचं चांगलंच फावतंय. ऑप्शन म्हणजे याच्यात तुम्ही बघू शकताय की ओटीपी हा शेअर झालेला आहे युजरकडून, तर तो ओटीपी कॅनॉट बी शेअर्ड विथ एनीवन असं आपल्याला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस ओटीपी येतो त्यावेळेस इन्स्ट्रक्शन्स असतात. तर त्या इन्स्ट्रक्शन्स काय फॉलो नाही झालेल्या म्हणून हे ब्रीच झालं. अदरवाईज जर ओटीपी शेअर नसता झाला तर हे सगळं झालंच नसतं. त्यामुळे प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचा ओटीपी हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि इट शुड बी कॉन्फिडेन्शियल. तो फक्त आणि फक्त तुमच्याकडेच असला पाहिजे. तुम्ही दुसऱ्याकडे कोणाकडेही ओटीपी देऊ नका. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यापासनं ते निवृत्त झालेल्या आजोबांच्या मोबाईलमध्येही व्हॉट्सअपनं सध्या अढळ स्थान निर्माण केलंय. भारतामध्ये व्हॉट्सअप वापरणाऱ्यांची संख्या 20 कोटींच्या घरात आहे. नाशकातला प्रकार हा फक्त ट्रेलर आहे. त्यामुळे व्हॉट्सअप वापरताना योग्य ती काळजी घेतली नाहीत तर हॅकर्स नावाचा विलन तुमच्या मोबाईलमध्ये शिरलाच म्हणून समजा. नाशिकहून सागर वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.